आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं। अनेक भागात साचलेलं पाणी ओसरायला सुरुवात। पूरस्थिती हळूहळू पूरपदावर। पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत। सुरक्षेच्या कारणास्तव सूचना मिळेपर्यंत पर्यटन स्थळे बंद राहणार। सिंहगड रोड, निंबजनगर, एकता परिसरातील पाणी ओसरायला सुरुवात। अनेक भागात पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू। पुण्याच्या निंबजनगर परिसरात पाणी शिरलं। दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान। पुरंदरच्या वीर धरणातून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। सकाळी 11 वाजल्यापासून 3 दरवाजामधून 13,900 क्युसेक वेगाने नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। पुण्याच्या राजगडमधील पानशेत ते घोल रस्ता बंद। आंबेगाव खुर्दमध्ये जोरदार पावसामुळे मातीचा भराव रस्त्यावर। रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद। पुरंदरमधील गराडे धरण भरल्याने करहा नदी तुडुंब। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील जुन्नर, लोणावळा, लवासा, आंबेगावमध्ये दमदार पाऊस। लवासा परिसरात सर्वाधिक 417 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नद्यांना पूर। मुसळधार पावसामुळे पुण्याच्या लवासा सिटी परिसरातील 3 बंगल्यांवर दरड कोसळली। बंगल्यात 2 जण अडकल्याची भीती। पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात पवना नदीचं पाणी। पवना धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे नदीला पूर। पुणे शहर आणि भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेलीसह पिंपरी चिंचवडमधील शाळा आज बंद। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आदेश। रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर निर्णय। पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। खडकवासला धरण 100% भरलं। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू। पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस। भाटघर धरण 67% भरलं। पावसाचा जोर कायम राहिला तर पुढच्या 4 ते 5 दिवसात धरण 100% भरण्याची शक्यता। पुण्यात पावसाचा हाहाकार। लाकडी पूल परिसरातील पावसाचं पाणी घरांमध्ये शिरलं। पुण्यातील पुलाची वाडी परिसरात शॉक लागून 4घांचा मृत्यू। अंडाभुर्जीची गाडी दुसरीकडे नेताना शॉक लागून मृत्यू। डेक्कन जिमखाना परिसरातली घटना। पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक सोसायटी आणि वस्त्यांमध्ये पाणी। पाषाण भागात असलेल्या स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलं। मुंबईत कुर्ला घाटकोपरमध्ये पाणी तुंबलं। महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर। पाणी उपसा करण्यासाठी 255 पंप सज्ज। पुढील 3 ते 4 तासात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईत मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। माटुंगा परिसरात फुटपाथ पाण्याखाली। जनजीवन विस्कळीत। पावसामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला। मुंबईला पाणी पुरवठा करणारे 4 तलाव भरले। तुळशी, विहार, मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो। दमदार पावसामुळे 4 तलाव भरले। ठाण्यातील नेरळ, दहिवली पाण्याची पातळी वाढली। परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला। ठाण्यातील वांगणीजवळील सावरापूर पाण्याखाली। ठाणे जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार। अनेक गावांचा संपर्क तुटला। बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद। रामतोली गावाजवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी महामार्ग बंद केला। कल्याणच्या वालधुणी नदी काठावरील घरांमध्ये पाणी शिरलं। शिवाजीनगर परिसरातील घरांमध्ये पाणी। ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली। कल्याण नगर मार्गावरील रायते पुलाला लागले नदीचं पाणी। पावसाचा जोर कायम राहिला तर पुराची शक्यता। बदलापूरमधील बारवी धरण 60% भरलं। 24 तासात बारवी धरण क्षेत्रात 154 मिलीमीटर पावसाची नोंद। धरणाच्या पाणी पातळीत 7% वाढ। रायगड जिल्ह्यातील हेटवडे धरणाचे 6 दरवाजे उघडले। धरणाच्या पाणी पातळीत 83% वाढ झाल्याने नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू। रायगडच्या सुधागड तालुक्यात पाली वाकड मार्गावर आंबा नदीचं पाणी। आंबा नदीच्या पुलावर पाणी वाहायला सुरुवात। खबरदारी म्हणून पुलावरील दोन्हीकडून वाहतूक बंद। रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहर पाण्याखाली। संपूर्ण नागोठणे शहरात आंबा नदीच्या पुराचं पाणी शिरलं। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू। पनवेल भिंगारी गावात 4 चाकी गाडी पाण्यात। क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली कार। रस्त्यांना नाल्याचं स्वरूप। सातारा जिल्ह्यातील कन्हेर धरणातून वेण्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वेण्णा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यात कवठे ते भुयाची वाडी दरम्यान कृष्णा नदीत पूरस्थिती। भुयाची वाडीत वाहनं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। सांगली जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाची संततधार। चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। कृष्णा नदीची पाणी पातळी 31 फूट 8 इंचावर।
कोल्हापुरात राधानगरी धरण 100% भरलं. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले. राधानगरी धरणातून 2928 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली. राधानगरी धरण 100% भरलं. राधानगरी धरणाचा 1 स्वयंचलित दरवाजा उघडला. धरणातून 2928 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. पुण्यात परिस्थितीबद्दल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं. धरणातून पाण्याचा विसर्ग होणार याबाबत आधीच अलर्ट का केलं नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल. पुण्यात कालच प्रशासनानं रेड अलर्ट दिला होता. नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्याचं काम सुरू. पूर परिसरातील नागरिकांच्या निवाऱ्याची सोय केली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. आज 12वीची परीक्षा, मात्र काही ठिकाणी मुसळधार पाऊस. पावसामुळे परीक्षेला जाऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार. दीपक केसरकरांची माहिती. विधानसभेला 225 ते 250 जागा आपण लढणार. मनसेचे लोक मला काही करून सत्तेत बसवायचे आहे, राज ठाकरेंचा निर्धार. लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचा अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना टोला. मोदी शहा फडणवीस आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू झालंय. संजय राऊतांचा मोदी शहा फडणवीसांवर हल्ला बोल. नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून राजकारणाची दिशा बदलली. विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयोग झाला. नाना पटोलेंचा आरोप. अनिल देशमुख जे बोलताय ते खरं आहे. अनेक नेते ईडी पासून वाचण्यासाठी भाजपात गेले. अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, मलिक मुश्रीफ यांचे नाव न घेता संजय राऊतांचा हल्ला बोल. इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्याम मानव प्रचार करणार. पुरोगामी संघटनांसोबत विधानसभा निवडणुकीसाठी 500 प्रचार सभा घेणार. मनोज जरांगेंकडून वॉरंट इश्यू करू नये यासाठी पुणे न्यायालयात अर्ज दाखल. 2 तारखेला कोर्टात हजर राहणार. जरांगेंच्या वकिलांकडून स्पष्ट. पुण्यातील नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा जरांगेंवर आरोप. जरांगेंच्या मनातील फडणवीसांबद्दलचा गैरसमज दूर केला पाहिजे. मनोज जरांगेंच्या भूमिकेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटलांची नियुक्ती. राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जारी. नीता अंबानी पुन्हा एकदा भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य. पॅरिसमध्ये पार पडलेल्या आयओसीच्या 142व्या बैठकीत नीता अंबानींची बिनविरोध निवड.